वय वर्ष 60-65 झालं की स्पॉन्डिलोसिसचा त्रास होतो. कमरेमध्ये दुखतं, मानेचा पण स्पॉन्डिलोसिसचा त्रास होतो. सगळेजण काहीतरी ऑनलाईन सर्च करतात, सगळीकडे लाल पाठ लाल कंबर दिसतं, सायटिकाचा त्रास असतो. मग त्या ठिकाणून कोणीतरी ते इंटरनेटवरती एक नसची इमेज बघतं, कोणीतरी त्या नसच्या बाजूला एक छान मस्त वीज पण चमकवलेली असते, ते बघून सगळ्यात पहिले भीती वाटते. आणि हा सायटिकाचा त्रास मला झाला की मग सगळे लोक चालू करतात, आता काय करायचं, कोणाकडे जायचं, पुढे ट्रीटमेंट काय असेल. आणि हे सगळं डिस्कस करत असताना मध्ये कुठेतरी विषय येतो की पेशंटला सर्जरी लागणार. सर्जरी लागणार का? प्रत्येकाला सर्जरी लागते का? स्पॉन्डिलोसिस आणि सायटिकाचा त्रास असताना साधारण कुठल्या सिच्युएशन मध्ये आपल्याला सर्जरी लागते? काही गोष्टी आहेत का की ज्या सिच्युएशन मध्ये आपण सर्जरी अवॉइड करू शकतो? तर याच्यासाठी आपण स्पॉन्डिलोसिस आणि त्यामध्ये ज्यावेळेस सायटिकाचा त्रास असतो तर त्यावेळेस आपण पेन ब्लॉक म्हणून एक प्रोसिजर करत असतो. आम्ही जी नस दाबली गेलेली असते त्या नसला टार्गेट करतो, त्या ठिकाणी टार्गेट करून बरोबर औषध सोडतो आणि नस पासून येणाऱ्या वेदना पायाकडे जाणाऱ्या ह्या कमी होत असतात. ओके, तर साधारण ह्याच पद्धतीने ज्यावेळेस आपण ट्रीटमेंट करतो सर्जरी ही टळते किंवा बऱ्याच वर्षांसाठी पुढे ढकलली जाते. बऱ्याच वेळेस वय थोडं 70, 72, 75 असेल तर आम्ही ही सर्जरी टाळण्याचा प्रयत्न करत असतो. ही सर्जरी टाळण्यासाठी पेन ब्लॉक ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे, ज्याच्याने बऱ्याचशा पेशंटला खूप चांगला आराम पडतो. अगदी एवढा आराम पडतो की पेशंट आमच्यासोबत फॉलोअप मिस करतात आणि मग कधीतरी वर्ष 2 वर्षांतर सांगतात फोन करून किंवा मेसेज करून, मी छान आहे, मला परत त्रास झाला नाही. आम्हाला आनंद होतो. आणि असेच आपले सगळे अनुभव आज चॅटर्जी काकू आपल्याला सांगणार आहेत. चॅटर्जी काकूंना आपण नमस्कार करूयात आणि आपल्या छोट्याशा इंटरव्ह्यूला चालू करूयात, ज्याच्यामधून सर्व ऐकणाऱ्यांना डिसिजन काय घेतलं पाहिजे, कसं घेतलं पाहिजे, त्याची भीती बाळगली पाहिजे की नाही याचा एक बऱ्यापैकी अंदाज येईल आणि त्यांच्या एक इन जनरल ज्ञानामध्ये भर पडेल स्पॉन्डिलोसिसच्या रिलेटेड आणि सायटिकाच्या रिलेटेड. चॅटर्जी काकू नमस्कार. नमस्कार. पहिला प्रथम म्हणजे डॉक्टरांना किती धन्यवाद द्यायचे आणि कसे धन्यवाद द्यायचे म्हणजे हे माझ्याकडे शब्दच नाहीयेत. आणि आज त्यांनी हा योग इथे जुळवून आणलेला आहे, त्यांनी मला इथे ह्या माध्यमावर या इथे बोलवलेलं आहे आणि माझं मनोगत आज त्यांच्या समोर मी व्यक्त करणार आहे. तर आता मी माझ्याबद्दल सांगायचं म्हणजे मी वय वर्षे 76. ओके, असं आयुष्यामध्ये मला कधी गुडघ्याचं दुखणं, कमरेचं दुखणं वगैरे असं कधीच म्हणजे मला नव्हतं. खरं सांग, आय वॉज सो प्राऊड ऑफ दिस की मी आज 70 ओलांडली, 72 ओलांडली तरी मला कधी कमरेचं दुखणं, काही गुडघ्याचं दुखणं का कधीच मला काही झालं नव्हतं. पण असं एक काहीतरी एक प्रसंग आला आणि त्याच्यामध्ये मी पडले आणि त्याच्यामध्ये माझा गुडघा फ्रॅक्चर झाला. नुसता गुडघाच फ्रॅक्चर नाही झाला, त्याच्यामध्ये माझ्या कमरेला पण तो मार लागला. पण तो मार कितपर्यंत लागलेला आहे हे माझं मला समजत नव्हतं किंवा मला हे कोणी सांगायलाही कोणी म्हणजे मला असं कुठले डॉक्टरही मला भेटले नाहीत. बऱ्याच डॉक्टरांकडे गेले, कन्सल्टन्सी केली की डॉक्टर मला असं कमरेत दुखतं. प्रत्येकाने आपापल्या परीने मला सांगायचा प्रयत्न केला, म्हणजे तुम्हाला म्हणजे प्रयत्न केला म्हणजे मला सांगायचं असं की मला घाबरूनच सोडलं असेल असं म्हणा की ह्याला काही पर्याय नाहीये, तुम्हाला ऑपरेशन करायला पाहिजे. सर्जरी म्हणजे काय? पहिल्यांदा डॉक्टर मला असं म्हणाले की आपण तुमचा MRI करूया आणि त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल तुमची शीर कुठेतरी दबलेली आहे. बर, मग ही शीर दबलेली आहे, मग त्याला पर्याय काय? तर ऑपरेशन करावं लागेल. तर मी डॉक्टरांना विचारलं, ऑपरेशन म्हणजे तुम्ही एक्झॅक्ट नक्की काय करणार? काही नाही, आपण कमरेला थोडं कट घेणार, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये स्क्रू घालणार आहोत आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला बरं वाटेल. तर मी म्हटलं पण त्याचे साईड इफेक्ट नाही, म्हणजे थोडस त्याच्यावर साईड इफेक्ट असतात, कारण तुम्हाला जड उचललंच नाही, खाली वाकायचं नाही. तर मला जरा खूप टेन्शन आलं, कारण जड उचलायचं नाही सोडू द्या, मी काय आता वजन काही उचलत नाहीये, पण खाली वाकायचं नाही. ह्या घरातल्या गृहिणीला जर कुणी सांगितलं तू खाली वाकायचं नाही, हे प्रॅक्टिकली शक्य आहे का? आणि त्याच्यातनं सुद्धा मी एक योगा शिकवणारी आहे टीचर. आज माझं लाईफ 65 वर्ष
मी योगाला दिलेलं आहे. मी माझं शरीर वाटेल त्याचा मी वळवू शकते. मी इतकी फ्लेक्सिबल आहे. आणि म्हणजे माझं जर कुणीच मला सांगितलं डॉक्टरांनी की तुम्हाला वाकायचं नाही, तुम्हाला योगा करायचं नाही, मग माझं लाईफ कशासाठी आहे? मी खूप खूप म्हणजे नर्वस झाले, डिप्रेशन मध्ये गेले. नाही, मी डॉक्टरांना समोर त्यावेळेला काही बोलले नाही, पण मी खूप उदास मनाने घरी आले आणि मी म्हटलं, विचार केला, नाही मला दुसरं ओपिनियन घ्यायलाच पाहिजे. दुसऱ्या कुठल्या तरी डॉक्टरांना पुन्हा विचारायला जाईल. पुन्हा मी आणखीन काही डॉक्टरांना विचारलं, त्यांनी पण मला तोच ऍडवाइस केलं की तुम्हाला काही पर्याय नाहीये, तुमची शीर दबलेली आहे. आणि मी म्हटलं माझ्याकडे MRI केलेला आहे, परत काय करायची जरूर नाहीये. मग त्यांनी मला स्क्रीनवर त्याप्रमाणे दाखवले, हे बघा इथे हे झालेलं आहे, ते झालेलं आहे. मी आपलं सगळं इकट ह्या कानाने ऐकलं आणि त्या कानाने सोडून दिलं, कारण मला हा मार्ग पत्करायचा नव्हता. मला पेन चाललं असतं, मी टॉलरेट करणारी आहे, पेन म्हटलं झालं तरी चालेल मला, पण मी ऑपरेशनचा सल्ला मला नको आहे. मी काही बोलले नाही, कुठल्याही डॉक्टरांकडे काही बोलले नाही. चुपचाप मी माझ्या घरी आले. घरच्या लोकांनी मला विचारलं, मी त्यांना काही त्याच्यावर उत्तर दिलं नाही. आणि त्याच्यात नाही मी बघितलं ह्या ऑपरेशनचा एक साधारण आमच्यासारख्या सिनियर सिटीजन ज्या वेळेला डॉक्टरांकडे जातो, तर त्यावेळेला मी हाही बघत असते की माझ्या या बजेटमध्ये मला किती खर्च होणार आहे, किती काय होणार आहे, ह्याच्यानंतर मला काळजी काय घ्यायची आहे, आणि माझ्या घरात माझी काळजी घेणारं माझं कोणी आहे का? माझी सुना मुलं सर्व आहे, तो पण ते माझ्या जवळ नाहीयेत. तर त्यामुळे मी आणि माझे मिस्टर, आमच्या दोघांचा हा संसार आहे, तो मला सुखाने आणि चांगला करायचा आहे. मग काय करायचं? का कोण जाणे कुठून काय मला बुद्धी झाली, काय कुठून मला काय झालं असेल मला माहिती नाही. आणि मी एक दिवस या व्हेंचर हॉस्पिटलमध्ये आले. आणि व्हेंचर हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर मला माहित नाही, हे डॉक्टर समीत पाटील नाव कुणी दिलं मला माहित नाही. मिस्टर पाटील हे नाव ऐकल्यानंतर मला का कोण जाणे असं काहीतरी वाटायला लागलं की हे काहीतरी माझ्या नियर अँड डिअर, माझं काहीतरी जवळचं आहे असं मला काहीतरी वाटायला लागलं. कारण मी पण पाटील आहे माहेरची, त्यामुळे मला वाटलं की हे बहुतेक नक्कीच माझ्या गाववाले जातवाले असणार आहे, कारण मी कोकणातली आहे. असं ते झालं. तो पाठ वेगळा आहे, पण मला एक त्यांच्याबद्दल आणि पाहिल्यानंतर एखाद्या व्यक्तीकडे एखाद्या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर आपण म्हणतो ना, डॉक्टर इज द नंबर 1 मेडिसिन. म्हणजे डॉक्टरांनी तुम्हाला काय प्रिस्क्रिप्शन द्यावं, औषध द्यावं, त्यांनी तुम्हाला चेकअप करो पण त्या डॉक्टरांची पर्सनॅलिटीज एक काहीतरी आपल्याला सांगून जाते. आणि तिथे माझा एक विश्वास मला मिळाला की येस कादंबरी, तू बरोबर ठिकाणी आलेली आहेस, तू कुठल्याही चुकीच्या ठिकाणी गेलेली नाहीयेस. इथे तुझं रिप्लाय, तुला उत्तर तुझं मिळणार आहे. आणि ते आज मला उत्तर मिळाले. डॉक्टरनी पहिल्यांदाच मला सांगितलं, कुठलंही मी तुमचं ऑपरेशन करणार नाही, कुठलेही तुमच्या कमरेमध्ये मी स्क्रू घालणार नाही. काय सांगू, मला काय वाटलं आणि काय नाही, की असे एक पहिले डॉक्टर मला जे भेटले की त्यांनी मला सांगितलं मी स्क्रू घालणार नाहीये. त्यांना पण घालता आले असते की स्क्रू, माझ्याकडनं मिळाले असतं ₹1,00,000-2,00,000. काय झालं? नाही, पण नाही, त्यांचं एक काही वेगळंच होतं, त्यांचं मनामध्ये वेगळंच होतं. त्यांनाही काहीतरी वाटत होतं की ह्या माझ्या आईच्या वयाच्या काकू मला म्हणतात. म्हणजे तुम्ही बघा, म्हणजे कुठल्याही डॉक्टर म्हणजे इतपर्यंत तुम्हाला सहानुभूती, इतका आत्मविश्वास देणारे डॉक्टर समीर पाटील, नमस्कार करते मी तुम्हाला कोपऱ्यापासून. आणि काय बोलू. आणि मी आज 2 वर्ष मला जो प्रॉब्लेम होता, सकाळी उठल्यानंतर बेडरूम पासून किचन पर्यंत यायचे मी, आणि असं वाटायचं मी कधी खुर्चीत येऊन बसतीये. म्हणजे संपूर्ण मांड्यांचा पाठीमागचा भाग आणि हे कंबर इतकं प्रचंड दुखायचं मला की अरे बाबा, हाचा संपूर्ण दिवस मी कसा काढणार आहे. आज सकाळीच माझं असं व्हायला लागले. खुर्चीत बसायचं थोडा वेळ, काही वेळेला मग थोडस शेक घ्यायचे, त्याच्यामध्ये मग आंघोळ वगैरे केल्यानंतर गरम पाणी करायचे, मग कमरेवर टाकायचे, मग दुपारपर्यंत ते बरं वाटायचं. पण हा प्रॉब्लेम मला रोजचा चालला होता, मला हे संपवायचं होतं. आणि गेल्या आठवड्यामध्ये 9 तारखेला 9 सप्टेंबर माझं इथे एक छोटेस माझ्या कंबरेवर जे काही ट्रीटमेंट झाली, त्यांनी मी खूप म्हणजे
आज मी खूप आनंदात आहे. थोडं दुखतं, असं नाही की पी हळद आणि हो गोरी, की लगेच आज मी घेतली ट्रीटमेंट आणि लगेच उद्या मला बरं वाटेल, अशी मी अपेक्षा करणंही चुकीचं आहे हो. पण मला आज खूप बरी आहे मी, आणि मी डॉक्टरांवर नक्की विश्वास ठेवीन की येस, तुम्हाला नक्की बरं वाटेल. तुमचा हा प्रॉब्लेम तुमच्या आणखीन ओल्ड एज मध्ये तुम्ही ज्या वेळेला हा तुमचा हळूहळू कमी होईल. मी असं डॉक्टर हेही मला म्हणाले, गॅरंटी नाही देऊ शकणार, नाही डॉक्टर येस यू विल गिव्ह द गॅरंटी, मला हा प्रॉब्लेम परत होणार नाही, ही माझी तयारी आहे. मी बोलणारच नाही, मी एकदम ठीक आहे आणि मी नक्की चांगली होणार. मला आठवतं म्हणजे आपण ज्यावेळेस भेटलो, आय गेस आता आपल्याला भेटून 7-8 महिने झाले, हो, हो. त्याच्यापेक्षाही कदाचित जास्त. हो. आणि तेव्हा भेटल्यावरती आपलं जेव्हाही डिस्कशन व्हायचं, आणि त्यावेळेस बऱ्याच वेळेस आपलं डिस्कशन हे फक्त तुमचं बॅक पेन आणि रॅडिक्युलोपॅथी वरती नाही, बाकी बऱ्याच काय 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 गोष्टी आपण बोलायचो. आय गेस आपली बऱ्यापैकी वेवलेंथ तिथं मॅच व्हायची. फॅमिली मध्ये खूप जास्त. इट इज डॉक्टरांपेक्षा आणखीन वेगळं, माझं घर Yes. कुठे आहे, माझं काय कुठे आहे, म्हणजे पण आणि ह्या सगळ्या बोलण्यात मला थोडंसं त्यावेळेस जाणवलं की तुम्ही ना थोडे आता जरा कन्फ्युज झाले आहात. कदाचित सगळ्या लोकांचं ओपिनियन, सगळ्या लोकांचं जे म्हणणं आहे, आणि त्यावेळेस असं बऱ्यापैकी वाटलं की थोडंसं काहीतरी हरवल्यासारखं वाटतंय. मी काय करू, कशाची ट्रीटमेंट घेऊ. तेव्हा नेमकं तुम्हाला गुडघ्याला पण दुखणं होतं थोडंसं, हो, हो. कमरेचं पण होतं, पायामध्ये वेदना जात होत्या. त्यावेळेस आपण MRI केला नस आपल्याला बऱ्यापैकी दाबली गेलेली होती. ते लोकांनी सर्वांनी मला सांगितलं, कादंबरी तू ऑपरेशनला जाऊ नकोस. ज्यांचं ज्यांचं कमरेचं ऑपरेशन झालेलं आहे त्यांचं लाईफ बर्बाद झालेलं आहे, आणि मला माझं लाईफ बर्बाद नाही करायचंय. डॉक्टर मला अजूनही आय एम 76, मला कोणी आजी म्हटलेलं आवडत नाही. मी अजूनही, तुम्ही गाणं लावा, म्युझिक लावा, मला डान्स करायचंय, मला उड्या मारायच्यात, मला मुलं ओरडतात, नाही, मला फिट राहायचंय. मला ऍब्सोल्युटली, आय गेस तुम्ही तेवढे फिट होते म्हणूनच आपला हा प्लॅन होता की मला असं वाटतं की आपण सर्जरी टाळूयात, आणि त्या टाळण्याच्या हिशोबानेच आपण प्लॅन केला की ठीक आहे, आपल्याला MRI मध्ये जरी जास्त नस दाबली गेलेली दिसते आहे, तरी पण आपण आतमध्ये फक्त एक बारीक छोटं इंजेक्शन देऊ नसच्या बाजूला, Yes, आणि yes. बघूयात कितपत आराम येतो. शेवटी अल्टिमेटली कदाचित ऑपरेशन सुद्धा हे आपल्यासाठी लास्ट रिसोर्स असणार होतं जर ह्या सर्वांनी आराम नाही पडला तर. पण आय गेस तुमचं आणि माझं, आपल्या दोघांचं पण एक बरोबर संगनमत झालं की नाही, आपण हे टाळण्याचा 100% प्रयत्न करू, इंजेक्शन घेऊ, झालं तर वेल अँड गुड. म्हणून मग आपण कमरेमध्ये इंजेक्शन दिलं, आणि आय गेस आता तुमचं दुखणं त्याच्याही बरंच कमी अगोदर झालं. तुम्ही आणखीन एक माझं गुडघ्याचं ऑपरेशन केलं. गुडघ्याचं, त्या yes. गुडघ्यामध्ये मला 2 स्क्रू घातले होते की ज्याची खरोखर आवश्यकता नव्हती. स्क्रू घालण्याची आवश्यकता नव्हती. एवढंसं फ्रॅक्चर होतं, ते प्लास्टर ऑफ पॅरिस प्लास्टर लावून झालं असतं, पण तिथे माझं वाट लावली. त्याच्यामध्ये एवढे मोठे स्क्रू फक्त भिंतीत टोकायचे राहिले होते, असे खिळे माझ्या इथे टाकले, आणि त्याच्यामुळे मला खूप प्रॉब्लेम व्हायला लागला. पण डॉक्टरांनी माझे ते पायातले स्क्रू पण काढले, आणि तो स्क्रू मी जपूनही ठेवलेले आहेत. मी आता खूप कम्फर्टेबल आहे. आता खाली थोडं थोडं जिना चढायला उतरायलाही सुरुवात केलेली आहे, की नाही मला लिफ्ट वापरायची नाहीये, मला जिना चढायचा आहे, जिना उतरायचा आहे, आणि मी ती सवय केलेली आहे. अजून फक्त कमरेमध्ये अजूनही माझे 8-10 दिवस झालेत, त्यामुळे कुठल्याही प्रमाण अजून मी खाली वाकत नाही. फिजिओथेरपी माझी चालू आहे. डॉक्टर जरी नाही आले फिजिओथेरपीला तर कुठल्याही कारणाने, तरी मी त्यांनी दिलेली तरी फिजिओथेरपी आता करते. साधारण हे तुमचं पेन जे कमी झालंय, याच्यानंतर एक इन जनरल क्वालिटी ऑफ लाईफ मध्ये काही इम्प्रुव्हमेंट वाटते का? पहिल्यापेक्षा आता जरा थोडंसं बेटर वाटतंय का? चालायला फिरायला जाणं, बागेमध्ये जाणं, हे ते. हो. मी का बाहेर जात नाही, कारण बाहेर जरा पाणी आहे, आणि थोडस पाण्यावर मला स्लिप व्हायचं नाहीये, पाय पटकन सरकला जाईल, म्हणून मला पुन्हा आपल्याला थोडस केअरफुल राहायचंय. बरोबर. पावसाळा गेल्यानंतर आय विल स्टार्ट वॉकिंग. बरोबर. आता मी सध्या जात नाही. मी इव्हन ट्रेडमिल पण करत नाही, कारण माझे कमरेचं अजून थोडं ठीक होऊ देत. योगाचं कसं चालू आहे तुमचं? योगाचं मी फक्त फॉरवर्ड बेंडिंग करत नाहीये, मी फक्त प्राणायाम करते, मेडिटेशन करते, हाताचे वगैरे जे काही करता येत असेल, आणि मी अशी खुर्चीत बसते, आणि माझ्या स्टुडंट आहेत माझ्याकडे, संध्याकाळी येतात, एक जेंट्स आहे, 3 लेडीज आहेत, त्यांना मी सूर्यनमस्कार रोज करून घेते त्यांच्याकडनं. मी अजून सध्या मी काही करत नाही, पण त्यांना इन्स्ट्रक्शन मी देते मात्र. पण आता पहिल्यापेक्षा कम्फर्टेबल झालात तुम्ही योगा करताना? अजून मला तुम्ही सांगितलं तर मी पूर्ण करू शकते, पण आय एम जस्ट, तुम्ही मला नाही सांगितलं अजून आपण करू थोडंसं म्हटलं नकोस. की 1-1.5 आठवडे जरा Yes. थोडंसं आपण मला जरा ते कमीच आमचे ठेवूयात. फिजिओथेरपिस्ट म्हणालेत, नाही अजून तुम्ही मांडी घालून बसू नका, मला पद्मासन पण घालता येतं. नाही, पद्मासन घालू नका, अजूनही गुडघा फोल्ड करू नका तुम्ही, असं त्यांनी मला सांगितलेलं हो. अजून तरी, म्हणून मी नाही घालत. नाही तर
मांडी घालू शकते मी, पण मला ठीक व्हायचं, मी नाही मांडी घालत आहे. मी आपली अशीच बसलेली असते, पाय हलवत असते, काही ना काहीतरी समोर असते. पण आता जी काही आसनं मी बसून करायचे ती आसनं ते माझ्याकडनं झोपून करून घेतात. म्हणजे जे असे पायाचे स्ट्रेचिंग वगैरे हे जे असतात ना, हे आम्ही योगामध्ये बसून देतो. म्हणजे मी काय केले, आता 8-10 दिवस झालेले आहेत, त्यामुळे मी काय करते, कमरेवर माझ्या जास्त ताण नको यायला. आणि आज सुद्धा मी पाषाणला गेले ना, मी कमरेला बेल्ट लावून गेले, कारण रस्ते खूप खराब आहेत पाषाणला. तर म्हटलं तर खड्ड्यामध्ये मला नको. आणि मला अजूनही तुम्हाला मी बोलले, मला नागावला जायचंय, पण तुमच्या परमिशन शिवाय मी जाणार नाही. आय गेस मला असं वाटतं की नागावला लवकरच 1-2-4 आठवड्यामध्ये तुम्हाला प्लॅन करता येईल, कारण आता इम्प्रुव्हमेंट तुमची सिग्निफिकंटली, मला जेवढं मी तुम्हाला मागच्या आठवड्यामध्ये भेटलो आणि इंजेक्शन देण्याच्या अगोदर आणि आता जी सिच्युएशन आहे, मला ती बऱ्यापैकी चांगली वाटते. 1-2 आठवड्यामध्ये बॉडी लँग्वेज तर काहीतरी सांगत असतं की नाही की. पण एक इन जनरल काकू, मी तुम्हाला विचारायचं झालं तर, आता मी ह्या खुर्चीमध्ये बसलेलो आहे, आम्ही हे स्पाईनच्या सर्जरीज ह्या सगळ्या गोष्टी अगदी आमच्यासाठी रोजच्या गोष्टी झालेल्या आहेत, पण तुमच्या खुर्चीमध्ये बसल्यावरती तुमची काय सिच्युएशन होती की ज्या वेळेस तुम्हाला कोणीतरी सांगतं की बाबा रे तुला स्पाईन सर्जरी लागणार आहे, तर साधारण तुमची एक मनाची स्थिती काय असते त्यावेळेस? नाही, मी डिसाइडच केलं तर मला करायचीच नाहीये सर्जरी. काय हो, व्हॉट मी कम, मला नाही करायची सर्जरी. भीती वाटते? नाही, माझ्याकडे मी बेल्ट, मॅग्नेट बेल्ट होते माझ्याकडे, दुसरे बेल्ट होते माझ्याकडे, पण म्हणजे मी फार तर फॉरवर्ड बेंडिंग वगैरे जास्त करणार नाही, पण मला सर्जरी करायची नव्हती. बरं, इंजेक्शन घेण्याच्या अगोदर काय अँझायटी होती का? नाही, मला बस वाटेल. ओके, नक्कीच मी ओके होणार आहे. गुड. आणि इंजेक्शनचा एक इन जनरल अनुभव कसा होता? म्हणजे फार जास्त त्रास झाला, फार जास्त काही नाही, कसं होतं थोडंसं व्हेरी कम्फर्टेबल, तसं काही पेन झालं नाही, काही नाही, स्ट्रेस झालं नाही, कुठल्याही तऱ्हेचं मनावर दडपण नव्हतं, काही नव्हतं. आय वॉज व्हेरी कम्फर्टेबल. म्हणजे फक्त येस, आपण आता हे केल्यानंतर मला बरं वाटणार आहे, हीच एक मनामध्ये एक होतं, म्हणजे असं म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग ज्याला आपण म्हणतो, ते मला नक्कीच वाटत. आणि इंजेक्शन घेतल्यानंतर दुखणं साधारण किती वेळानंतर तुमचं कमी झालं होतं? म्हणजे त्या दिवशी तर मला असं काही वाटलंच पण नाही की मला इंजेक्शन लागले म्हणून. आणि इंजेक्शनमुळे ज्या तुमच्या वेदना होत्या अगोदर पायामध्ये, त्या साधारण किती वेळानंतर कमी झाल्या, किंवा त्याला काही दिवस लागलेत का कमी व्हायला वेदना? नाही, बाय दॅट टाइम मी घरी गेले ना, तर मला असं वाटलं पण नाही की काही, मी हॉस्पिटल मला काही इंजेक्शन वगैरे मला सांगावं लागलं माझ्या इंजेक्शन घेतलेलं आहे म्हणून. घरी जाऊन मी इथून घरी गेले, स्वयंपाक बनवलं, चपात्या बनवल्या, सगळं मी बनवलं. म्हणजे गेल्यानंतर काय बिछाणावर नाही बसले, पण आणि दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे उठले. तुम्ही मला मगाशी म्हटलात की सकाळी ज्या वेळेस मी उठायचे त्यावेळेस माझी खूप कंबर भरून यायची, मला अगदी एक म्हणजे बेड मधून बाहेर निघालं की किचनच्या ओट्यापर्यंत जाताना मला मध्ये 5-10 मिनिटं थोडंसं बसून घ्यावं लागायचं. ती सिच्युएशन काय होती दुसऱ्या दिवशी? आता सध्याची आय एम खूप कम्फर्टेबल आहे, म्हणजे एवढी वेळ नाहीये, पण हे मला माहितीये की माझे आज 10 दिवस झालेले आणि स्लोली माझ्यामध्ये सुधारणा होतीये. म्हणजे येते, मी बसते, थोडा चहा बनवते, दूध गरम करते आणि मग चहा पिताना मग बसते, मग म्हणजे बरं वाटतं. म्हणजे टेकलोय आता आपण, जरा खुर्चीला आपण टेकलोय असं वाटतं. म्हणजे अगदी खूपच दुखतोय, अरे बापरे काय करू, असं नाही होते. म्हणजे हे दुखणं कमी झाल्यामुळे इन जनरल आता लोकांशी बोलताना किंवा तुमच्या ज्या आवडीच्या गोष्टी आहेत त्या सर्व करताना आता माइंड मध्ये पण थोडं जरा छान वाटतं का? ऑफकोर्स, थोडी मरगळजी आलेली असते ती कमी झाल्यासारखी वाटते का या सर्व ह्याच्यामुळे? म्हणजे असं की आता मला नवरात्री आलेली आहे, मला माझा काहीतरी प्रोग्राम करायचा आहे दुर्गा पूजेला. ओके, हे मनामध्ये चालू केलंय नवरात्रीचं. चला, म्हणजे ह्या नवरात्रीला तुम्ही एकदम आनंदामध्ये साजरं करणार आहे. कदाचित मागचं नवरात्री थोडंसं दुखण्यामध्ये गेलं. मागचं नवरात्रीला पण मला काय केलं, आमच्याकडे असतं सिंदूरोत्सव, म्हणजे दसऱ्याच्या दिवशी त्याच्या पाठीमागे भावना अशी असते की दुर्गा माता आपल्या मुलांसहित ती आलेली असते. ओके, दुर्गा पूजा म्हणजे, आणि ती आपल्या मुलांसहित परत पर्वतावर शंकराकडे जाणार. म्हणजे कार्तिक महादेव, लक्ष्मी सरस्वती ह्या. आणि त्यावेळेला आम्ही सिंदूरोत्सव, म्हणजे ज्या वेळेला मुलगी सासरी बाहेर येते आईकडे, तर आई तिची कशी ओटी भरते वगैरे, तसं आम्ही म्हणजे सिंदूरोत्सव म्हणतात त्याला. मग त्यावेळेला मायला, दुर्गा मातेला आम्हाला सिंदूर देतो आणि मग तिला
पानांनी असं इथे असं लावतो आपण, हळद वगैरे कसं तसं लावतो, मग तोंडात स्वीट घेतो, मग तर असं तऱ्हेने एक पूजा एक केली जाते थांबायचं. आणि पण ते कसं असतं, दुर्गा माता तुम्ही बघितलं असेल किती उंच असते, मग मी खाली उभी राहून तिला वरती सिंदूर कसा घालणार, मग तिथे शिडी लावली जाते आणि त्या शिडीवर तुम्हाला चढायचं असतं. म्हणजे बाकीच्या लेडीज तिथे शिडी धरायला असतात आणि त्या शिडीवर आम्ही चढतो आणि हे करतो. तर गेल्या वर्षी मी जरा थोडस घाबरत चढले, पण यंदा घाबरणार नाहीये मी. यंदा फटकन चढून जाणार एकदम हो. वरती. यंदा मी मायला म्हणणार, दुर्गा मा तू मला चांगलं उभं केलंस ग, येस. मग तुझी Absolutely. सेवा करणार, तुला मी चांगलं तुझी ओटी भरणार, तुझं स्वीट्स देणार, तुझ्या मुलांना गणपती, कार्तिक, सरस्वती, लक्ष्मी सर्वांना तू बरोबर घेऊन जाणार आणि मी तुझ्या विसर्जनापर्यंत मी तिथे येणार. बरोबर. मी जाते विसर्जनापर्यंत. हे आदित्य बिर्लाचं हॉस्पिटल ना, पाठीमागे तळ आहे बघा, तिथे विसर्जन आमचं होतं. वेन्सर हॉस्पिटल बद्दल तुमचा अनुभव कसा होता? म्हणजे सर्व ट्रीटमेंट, पहिले तुमचं ऑपरेशन झालं गुडघ्यातलं, आपण तो बारीक स्क्रू काढला होता, त्याच्यानंतर आपण मल्टिपल बऱ्याच वेळेस आपण भेटलो ओपीडी मध्ये आणि त्याच्यानंतर आपण इंजेक्शन पण दिलं. एक इन जनरल तुमचा अनुभव कसा होता ओपीडी मध्ये व्हिजिट देत असताना किंवा ऑपरेशन थिएटर मध्ये किंवा नंतर ज्यावेळेस तुम्ही ऍडमिट होते रूम्स मध्ये, त्यावेळेस तुमचा एक इन जनरल अनुभव कसा होता? मला कधी वाटतच नाही की हॉस्पिटलमध्ये आली आहे म्हणून. होमली फिलिंग होतं. येस. म्हणजे आल्यानंतर तुमचा तो स्टाफ, म्हणजे खालपासून ग्राउंड पासून ते पहिल्या माळ्यावर, म्हणजे काय माहिती नाही माझ्या नावात काय आहे, माझ्या कशात काय आहे मला माहिती नाही. अहो, त्या कादंबरी 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 कादंबरीच म्हणून मला करत असतात, त्या कादंबरी मॅडम करत असतात. मग तुमची सोनम ती तर एक म्हणजे म्हणजे तुलनाच नाही. तुमच्या रिसेप्शन मध्ये असणारे स्टाफ, तुमच्या तिकडे वजन घेणारे, तुमचा बीपी घेणारे, म्हणजे सर्व असं, म्हणजे मला असं कधी वाटतच नाही की मी हॉस्पिटलमध्ये आले. मी इतकी होमली असते ना, इथे लोक पेशंट बघतात, हे पेशंट आहे का, कोण आहे का इथे, सगळ्यांची मस्त मजेत मस्करी करतात, थट्टा मस्करी करत असते मी इथे आल्यानंतर. म्हणजे इतकं हे वाटतं. आणि हा अनुभव मला वेन्सरमध्येच आला. मी आजपर्यंत एवढे हॉस्पिटल पुण्यातले बघितलेत, पण हा अनुभव मला इथेच आला. इथले म्हणजे आज डॉक्टर समीर पाटील माझ्या समोर बसलेत म्हणून मी त्यांची स्तुती करते असं नाही. आज तुमच्या दादीशी देशमुख डॉक्टरांना पण मी भेटले, त्यांच्याकडे मी काही वेगळ्याच कारणासाठी गेले नाही, ऍक्च्युली ते त्या फील्ड मधले नव्हते, पण तरी सुद्धा त्यांनी मला गुंडाळ सकले असते, तुमचं ऑपरेशन करायला पाहिजे, हे करायला पाहिजे, ते काही नाही. त्यांनी मला कॅप्सूल सुद्धा दिली नाही, फक्त क्रीम लावा, दॅट्स ऑल. गुड. अँड यू आर फीलिंग बेटर ऑलरेडी. आय वॉज हॅव्हिंग सम पाईल्स. आणि तेच म्हणजे पाषाणला मी गेले होते बाणेरला, त्या डॉक्टरने मला 1.5 लाखाचं कोटेशन दिलं, तुम्हाला पाईल्सचं ऑपरेशन करायला पाहिजे. म्हणजे सध्याच्या घडीला वेन्सर आता एकदम तुमच्या आयुष्यात तुमचे ऑपरेशन फक्त मी कॅन्सल करण्यासाठी आहे. सर्वांना सांगते गो टू द वेन्सर. आणि इवन तुमचे ते डॉक्टर मिस्टर म्हात्रे आले होते, कार्ड सर्वांना वाटत होते. राईट. म्हटलं थांबा, ओनली नॉट फॉर निसर्ग आकाश, अख्खं विशालनगर देते तुम्हाला, जरा थांबा. संध्यानगरी कॉन्टॅक्ट केलं, इकडे निकोस्काय पार्क कॉन्टॅक्ट केलं, प्रत्येक ठिकाणी कॉन्टॅक्ट केलं. तिथल्या चेअरमनला एक चेअर द्यायची गेटवर, त्यांचे 2 जण येतील, तुम्हाला कार्ड देतील, माहिती द्या, कार्ड घ्यायचं. तर अशा पद्धतीने वय वर्ष 65, 70, 75च्या आसपास हे स्पॉन्डिलोसिस आणि सायटिकाचे येणारे त्रास आणि त्याच्यामध्ये तुमच्या स्वतःच्या मनाची उडालेली प्रचंड तारांबळ, लोकांनी सांगणाऱ्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आणि ह्या सर्व याच्यामध्ये, ह्या सगळ्या चौकटीमध्ये सुद्धा कुठेतरी हरवल्यासारखं वाटणं, याच्यासाठी ह्या सर्व गोष्टींचं एक्सप्लेनेशन देण्यासाठी आपण आज चॅटर्जी काकूंना इकडे बोलवलं होतं. काकू, तुम्ही आलात, धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद. आणि आय बिलीव्ह की याच्यातनं तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर झाल्या असतील की आपण पेन ब्लॉक हा का घेतला पाहिजे किंवा आपण सर्जरी टाळण्यासाठी याला अजून पर्यायी काही मार्ग आहे का, आपलं जर वय जास्त असेल किंवा तुम्ही जर सर्जरी हे अवॉइड करण्यासाठीच जर प्लॅन करत असणार किंवा दुसऱ्या काही मेडिकल सिच्युएशन असतील की ज्याच्यामध्ये आम्ही सर्जरी करू शकत नाही, तर त्याच्यामध्ये आपण पेन ब्लॉकचा विचार डेफिनेटली करू शकतो. धन्यवाद.